see all the things that are available here? Aishwarya Gaikwad, दिसतंय सर्व? Yes, yes, sir. All right, ठीक आहे. So just a moment, कुठे गेलो आपण? Yes. Now दिसतंय इथे TCS कॅम्पस ड्राईव्ह इन्फॉर्मेशन 24, 25, 26 ऑक्टोबरला हा ड्राईव्ह असेल. तर वी आर व्हेरी हॅपी टू इन्फॉर्म यू ऑल दिस थिंग्स. पहिली इन्फॉर्मेशन बघा, इट इज ऍप्लिकेबल टू ऑल द पीपल. आय मीन सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स, CSE and ENTC, CSE and mechanical as well. रजिस्ट्रेशन इज ओपन अंटिल 15 ऑक्टोबर 2020. बरोबर, लक्षात येते? 15 ऑक्टोबर 2020. इम्पॉर्टंट पुढची महत्वाची इन्स्ट्रक्शन डोक्यात घ्या. स्टुडंट्स आर रिक्वायर्ड टू रजिस्टर ऑन NQT पोर्टल टू गेट देअर रजिस्ट्रेशन नंबर. ऐश्वर्या, Sir. ऑडिबल? मी काय बोललो ते लक्ष? येस, ओके. Audible. ओके. आफ्टर दिस रजिस्ट्रेशन, पुढची इन्स्ट्रक्शन मी इथं माउस पॉइंटरनी दाखवतोय. स्टुडंट्स विल बी बॅच्ड इन 24, 25, 26 ऑक्टोबर. जसा जसा आपला स्लॉट पडेल त्यात ते अलोकेट होतील. पुढची इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन लक्षात घ्या. VVIMP दिसतंय का स्क्रीनवर? इज इट विजिबल? सेकंड VVIMP. Yes. ओके. टू बी कन्सिडर्ड फॉर TCS सिलेक्शन प्रोसेस, कॅन्डिडेट्स मस्ट रजिस्टर ऍट द TCS नेक्स्ट स्टेप पोर्टल. या नेक्स्ट स्टेप पोर्टलला पण आपल्याला रजिस्टर करावं लागेल. आणि पुढे बाकीच्या काय महत्वाच्या इन्स्ट्रक्शन आहेत, अगदी त्या इतक्या महत्वाच्या नाही आहेत, पण काय सांगतायत? आफ्टर NQT, TCS applicants will get NQT score and they will be taken from TCS Ion. TCS Ion म्हणजे त्यांचं ती काय म्हणता येईल, इट्स अ थर्ड पार्टी. आयॉन म्हणजे TCS ची एक अशी बॉडी आहे की जी एक्झाम्स कंडक्ट करते. पुढचा महत्वाचा मुद्दा इथं दिसतोय, तुम्हाला विजिबल असेल अशी आशा करतो. ऑन द बेसिस ऑफ NQT स्कोअर, द शॉर्टलिस्टिंग फॉर नेक्स्ट राउंड विल बी डिसाइडेड. आणि इथला शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे TCS applicants वर टॉपर्स फ्रॉम NQT. आता मागच्या वर्षी गायत्री ठाकरे आपल्याकडची टॉपर होती TCS NQT मध्ये. ती डिजिटल साठी इलिजिबल झाली होती, परफेक्टली इलिजिबल झाली होती. डिजिटल म्हणजे 6 लाख वाला पॅकेज आहे आणि निंजा किंवा NQT म्हणजे साधारणतः 3.5च्या रेंज मधलं पॅकेज आहे. कळतंय? म्हणजे जे टॉपर लोक आहेत NQT मधले, NQTचा अर्थ काय? नॅशनल क्वालिफायर टेस्ट, NQT. बर, पुढचा मुद्दा डिजिटलच्या बाबतीत आपण नंतर बघू. तुम्ही टॉपर वगैरे त्याच्यामध्ये आल्यानंतर तुम्ही पण डिझर्विंग लोक आहात. आपल्या या डिव्हिजन मधले 15 लोकांनी कॅपजेमिनाय क्रॅक केली म्हणजे इट्स अ ह्यूज नंबर. आणि बरेचसे लोक अजून करू शकत होते, पण त्या टेक्निकल प्रॉब्लेम्समुळं काही अडचणी झाल्या असतील. पण त्या TCSच्या वेळेस आपण ओव्हरकम करूयात आणि A डिव्हिजन किंवा आपल्या CSEचा काउंट जास्तीत जास्त वाढवूया. सो आय होप यू आर अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग. ऐश्वर्या, श्रुती, कोणीतरी रिस्पॉन्ड करताय का? Yes, sir. Yes. Yes, sir. शांत डोक्याने ऐकताय सगळे? Yes, sir. ओके, ग्रेट. थँक्यू. पुढे Yes, sir. महत्वाच्या गोष्टी पहा इथे. रजिस्ट्रेशन एंड डेट किती आहे? 15 ऑक्टोबर. वर एकदा दिलीच आहे मी, तरी पण आणखीन हायलाइट केली आहे मेलमध्ये आणखीन एकदा तुम्हाला. परत इथे खाली काय लिहिलंय? काइंडली रेफर द बिलो लिंक फॉर मोर डिटेल्स. इथून मोर डिटेल्स पण कळतायत. आणि शेवटी अजून एकदा बोल्ड मध्ये टाकले स्पेसिफिकली की लक्ष द्या, ऑल द एलिजिबल स्टुडंट्स मस्ट रजिस्टर ऑन NQT portal and TCS next step portal in stipulated time with appropriate details. Kindly find the attachment for the eligibility and the test details. आता हे का बोल्ड केलं? मागच्या वर्षी पण बऱ्याच मुलांनी प्रॉब्लेम केले होते. 10 चांगले डिझर्विंग मुलं म्हणजे फॉर्म भरून सुद्धा एलिजिबल किंवा काय म्हणता येईल आपल्याला टेस्टला अपिअरच होऊ शकले नाहीत. तर अशी गोष्ट सायली भोसलेच्या बाबतीत पण अनफॉर्च्युनेटली घडली होती, पण ती रिकव्हर झाली सोडा. पण आकाश सुरवसे किंवा आणखीन मला तर नावं सगळे लक्षात नाही येणार, 10 मुलांचे असे प्रॉब्लेम झालते की ईमेल आयडी चुकीचा लिहिला है ना, अल्टरनेट ईमेल आयडी चुकीचा लिहिला, फोन नंबर गडबडीत डोकं शांत न ठेवता टाईप केल्यामुळे तिथे अडचणी आल्या आणि चांगली TCS सारखी ऑपॉर्च्युनिटी अशा चांगल्या लोकांची हुकली. अर्थात आकाश सुरवसेनी पुढे चांगली ISS कंपनी मिळवली किंवा आणखीन बऱ्याच मुलांनी बऱ्याच कंपन्या पण मिळवल्या. बट तुम्हाला यावर्षी लॉकडाऊन टाइम मध्ये
जितक्या ऑपॉर्च्युनिटी येत आहेत टीसीएस सारख्या किंवा आणखीन ज्या समोर आपल्या येणार आहेत त्या केअरफुली अटेम्प्ट करायच्या आहेत. आय होप यू आर अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग. तर आता लक्ष द्या थोडस. इलिजिबिलिटी क्रायटेरिया 1-2 मिनिटात फक्त आपण जस्ट गो थ्रू करूयात. तुम्हाला दिसतंय ना सध्या जे काही मी प्रेझेंट करतोय ते? Yes, sir. Yes, sir. ओके ओके. आता इथे बघा, पर्सेंटेज इलिजिबिलिटी क्रायटेरिया असं तुम्हाला दिसत असेलच. हे कसं आता काढून टाकू? बरं जाऊ दे. हा 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 गेलं गेलं गेलं. ओके. पर्सेंटेज बघा 60%. आता इथं तर तुम्हाला कोणाला अडचण नाही. 60% कळतंय है ना? Applicant must have minimum 60% or 6 CGPA throughout academics. And an aggregate of 60% or CGPA in the highest qualification till the semester for which results have been declared. लक्षात येते? कोणाला काही गोंधळ आहे याच्या बाबतीत? हॅलो. No, sir. ओके. बॅकलॉग्स घ्या आता. बॅकलॉग्स. The applicant must not have more than one active backlog, arrear, ATKT while appearing for the TCS selection process. Clear? Yes, sir. Okay. पुढे काय तर महत्वाचं लिहिलंय. If selected, the student while joining TCS must clear all the backlogs वगैरे काय काय दिलंय. आता गॅप इथं असतात सगळ्यांच्या अडचणी. गॅप जरी समजा अनफॉर्च्युनेटली गॅपमुळे एलिजिबल नसाल तरी नाराज होऊ नका. आता फक्त आपला चाललाय विषय टीसीएसच्या इलिजिबिलिटीचा. बऱ्याचशा कंपन्या ओपन इलिजिबिलिटी ठेवतात. सध्या आपण टीसीएस मध्ये आहोत. दुर्दैवाने किंवा अनफॉर्च्युनेटली कोणी इलिजिबल नसेल तर नाराज होऊ नका. शांतपणे बघा फक्त समोर. गॅप और ब्रेक इन एज्युकेशन. इट इज मॅन्डेटरी टू डिक्लेअर द अकॅडमिक गॅप्स. ठीक आहे. तुम्ही जर एनक्यूटी किंवा आपलं जे नेक्स्ट स्टेप पोर्टल आहे जिथे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे थोड्या वेळात, तिथे आपल्याला एक येस म्हणावं लागतं. अकॅडमिक गॅप आपण डिक्लेअर केलेले आहेत का नाही तिथे येस म्हणावं लागतं. तर तिथे आपल्याला हे सगळे गॅप डिक्लेअर करायला लागतात. ओव्हरऑल ब्रेक नीट लक्ष द्या. ओव्हरऑल ब्रेक शुड नॉट एक्सीड 24 months. 24 महिन्यांपेक्षा मोठा ब्रेक नसावा. Any exceptions are permissible only for a valid reason subject to satisfactory check of relevant documents at the time of test, interview, onboarding. टेस्ट म्हणजे टेस्टच्या दरम्यान, इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यूच्या दरम्यान, ऑनबोर्डिंग म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा जुलै ऑगस्ट मध्ये तुम्ही जॉईन कराल टीसीएस तेव्हा. ऑनबोर्डिंग म्हणजे तेव्हा. तर लक्षात येते 24 महिन्यांचा गॅप अलाउड आहे. ओव्हरऑल ब्रेक शुड नॉट एक्सीड 24 months. 24 महिन्यापेक्षा जास्त नसावा. कळते? तर ते सगळे ब्रेक आपल्याला त्या फॉर्म मध्ये मेन्शन करायचे. तुम्हाला थोड्या वेळाने घेऊन जातोच आहे मी तिथे. आता एज बघा. एज ऍप्लिकंट शुड नॉट बी बिटवीन 18 ते 28 वर्ष. 18 to 28 years फॉर निंजा हायरिंग प्रोसेस. आपलं जे एनक्यूटी आहे ना, एनक्यूटी त्याला निंजा असं पण नाव आहे. निंजा. आणि दुसरा जो मोठा पॅकेजवाला प्रकार आहे त्याला म्हणतात डिजिटल. टीसीएस डिजिटल आणि टीसीएस निंजा. तर निंजामध्ये जे टॉपर असतील ते टीसीएस डिजिटलला पण घेऊन गेले जातील. मागच्या वर्षी गायत्री ठाकरे नावाची आपली विद्यार्थिनी होती. तिने ते मिळवलं होतं. तिथपर्यंत पोहोचली होती ती. पुढे कोर्स टाइप्स सगळे फुल टाइम कोर्स अलाउड आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स चालेल, सीएससी चालेल वगैरे. एक्सटेंडेड एज्युकेशन पण चालेल. नाव टेस्ट डिटेल्स. लक्ष आहे सर्वांचं इथे. वेदर एव्हरीबडी इज लिसनिंग मी, अटेंडिंग मी. कॅन समबडी रिस्पॉन्ड? Yes, sir. टेस्ट डिटेल्स बघा. वर्बल ॲबिलिटी आपण थोडा तर Yes, sir. वर्बल ॲबिलिटी स्नेहा मॅडम कडून आपण तयारी केली आहे. 30 मिनिट आणि 24 क्वेश्चन असतील. रिझनिंग ॲबिलिटी 30 क्वेश्चन्स असतील. न्यूमेरिकल ॲबिलिटी समीर सरांनी आता बरंचसं तयारी घेतलेली. आपण परत एकदा त्यांना बोलवणार आहोत. त्याचे 26 क्वेश्चन आहेत. प्रोग्रामिंग लॉजिक 10 क्वेश्चन्स. कोडिंग 2 क्वेश्चन्स. असं साधारणतः 92 क्वेश्चनचा 180 मिनिटाचा पॅटर्न आहे. थोडंफार जे काही चेंजेस होतील समजा ऑनलाईन मोडमुळे ते पण आपल्याला त्यावेळेस कळवले जातील. पुढे सगळे एफएक्यूज दिलेत बघा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन
NQT and TCS Ninja, विच इज इयर ऑफ पासिंग कन्सिडर्ड. म्हणजे हे तुम्ही वाचल्यावर कळेल. आता महत्वाच्या गोष्टी आपल्या डिस्कस झाल्या, लक्षात येते. आता इथं जरी त्यांनी दिली असली शेवटची तारीख 17 ऑक्टोबर, पण मी मुद्दामून 15 ऑक्टोबर दिलीये का, तर आपण गोंधळ करू नये. अगदी आपल्याला सवय असते शेवटच्या मोमेंट पर्यंत जायचं आणि तिथे चुका करायची. त्यामुळे आपल्यासाठी तारीख 15 ऑक्टोबरच धरून चला. कळते. ही पीडीएफ पण तुम्हाला आता ग्रुपवर शेअर केली आहे मी, तुम्ही पाहिली असेल कदाचित. तर फक्त महत्वाच्या गोष्टी मला इथे हायलाइट करायच्या होत्या, म्हणून मी इथं ही फाईल ओपन केली. सगळी 4 पानं, 4 पानं डिटेल वाचणं आता शक्य नाही. शिंदे सरांचा इतका वेळ घालवायचा नाहीये मला. बरं, इथपर्यंत कळालं सर्वांना? कळालं का? ओके. Yes, sir. आपल्या Yes, sir. मेलमध्ये जे सांगितलं होतं, मेलमध्ये काय सांगितलं होतं मी, किंवा मी व्हॉट्सअप पोस्ट पण केली आहे मगाशी. त्याच्यामध्ये मी काय सांगितलं की हे महत्वाचं आहे. कोणतं? VVIMP. स्टुडंट्स आर रिक्वायर्ड टू रजिस्टर ऑन NQT पोर्टल टू गेट देअर रजिस्ट्रेशन नंबर. नाव आता इथे पहा की इथे जी लिंक दिली आहे ना वर, लर्निंग TCS आयॉन हब वगैरे, तर या लिंकवर आपल्याला जायचंय. मेलमध्येही ती लिंक दिली आहे आणि तुम्हाला व्हॉट्सअपला पण दिली आहे. तर इथून रजिस्टर नाव करायचं. रजिस्टर नाव दिसते सर्वांना? विजिबल आहे? विजिबल आहे? ओके. Yes, sir. मी या प्रोसेस थोड्याशा Yes, sir. It is visible. एक्झॅक्टली या प्रोसेस थोड्याशा कॉम्प्लेक्स आहेत, त्यामुळे तुम्हाला थोडासा शिंदे सरांचा वेळ घेऊन का असेना मी सांगायचा प्रयत्न करतोय. सर्वांनी डोळ्यात तेल घालून इथे लक्ष ठेवा तुमच्या स्क्रीनवर. आणि तुम्हाला गुगल मीट मध्ये झुमिंगचा पण ऑप्शन आहे. झूम करू शकता जेव्हा कुठे बाबा विजिबिलिटी कमी असेल, फॉन्ट छोटा असेल. इथे रजिस्टर नाव करायचं. रजिस्टर नाव, बरोबर. रजिस्टर नाव केलं की इथे कंटिन्यू विथ गुगल हा ऑप्शन जरा फिजिबल वाटतो मला. कंटिन्यू विथ गुगल, कळतंय? कंटिन्यू विथ गुगल. आणि मग तिथून तुमच्या अकाउंटवरून तुम्ही पुढे जाऊ शकाल. हे कुठलं रजिस्ट्रेशनचं चालू आहे? NQT रजिस्ट्रेशन. आता NQT रजिस्ट्रेशनची एक PDF माझ्याकडे आहे. काय काय तुम्हाला दिसतं बघा इथे. रजिस्टर नाव, त्यानंतर आपलं ईमेल ID, पासवर्ड, नाही का, या गोष्टी करायच्या. कंटिन्यू विथ गुगल, हे जे जी दिसतंय गुगलनी गेलं तर थोडं सोपं होईल. त्यानंतर अकाउंट क्रिएट करताना काय काय करायचंय? फर्स्ट नेम, ईमेल ID, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड. ही पण फाईल तुम्हाला व्हॉट्सअपला पण पाठवलेली आहे आता रिसेंट लेटेस्ट माझं व्हॉट्सअप. पुढे ह्या काय काय नोटीस आहेत, आपल्याला त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन क्लिक करायचं बरं का. ह्या प्रायव्हसी नोटीसवर जाऊन म्हणायचं इथं आय हॅव रेड, इथं खाली दिसतंय का निळा निळा टिक, ब्लू टिक दिसतोय का? ब्लू टिक दिसतोय का? ओके. Yes, sir. प्रायव्हसीच्या अंडरचा पण ब्लू टिक करायचा. प्रायव्हसी पॉलिसी हे दुसरं दिसतंय टॅब, दुसरा टॅब, इथला पण ब्लू टिक आपल्याला टिक करायचा. स्क्रोल डाऊन, स्क्रोल अप वगैरे करून. टर्म्स ऑफ यूज हे तिसरं दिसतंय का? तिसरं, तिथं पण आपल्याला जाऊन हे क्लिक करायचं. मगच हा ओके ऍक्टिव्हेट होतो खालचा. ओके तेव्हाच ऍक्टिव्हेट होतो. पुढे काय करायचंय? वेलकम म्हणल्यानंतर नाही का आपला काय स्टेट वगैरे असेल त्याच्यानुसार आपण पुढे जाऊयात. इथे पर्सनल डिटेल टाकायचे. पर्सनल डिटेल तुमचं नाव असेल है ना, त्यानंतर मिडल नेम किंवा फादर्स नेम असेल. ईमेल ID डोळ्यात तेल घालून 4 वेळा चष्मा वापरून टाका वाटल्यास, पण ईमेल ID चुकलात की तुम्ही गेलात. ईमेल ID चुकलात की तुम्ही गेलात. ईमेल ID चूक करायची नाही. ते काहीतरी करता तुम्ही. जीमेलचं स्पेलिंग जी माळी होतं, GMAIL च्या ऐवजी GMALI, जी माळी करता. काहीतरी बिंडोकपणा करता आणि पुढं खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात. डोळ्यात तेल घालून शांतपणे ईमेल ID नक्की लिहा. पुढे काय ती डेट ऑफ बर्थ वगैरे असेल. आता इथं 2002चा जन्म आहे त्या विद्यार्थ्याचा बाबा, म्हणजे एक सॅम्पल केस. तुम्ही टाका तुमची. स्टेट टाका. सिटी, आता सिटी पंढरपूर सर्च आय गेस होत नाही, तर सोलापूर वगैरे टाकू शकाल इथे आपल्या जवळचे असेल, जवळचे आहे म्हणून. आणि मोबाईल नंबर पण एकदम क्लिअरली न चुकता, न मिस्टेक करता, डोळ्यात तेल घालून मोबाईल नंबर टाका. 1चा 2, 2चा 4,
मोबाईल वरून रजिस्ट्रेशन करताना ते सगळे आकडे जवळ असतात, चुका होतात, तर त्या चुका नक्की टाळायचा प्रयत्न करा. आपल्याशी कम्युनिकेशन होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ईमेल आयडी आणि फोन नंबर, त्या कधीही चुकीच्या टाकायच्या नाहीत. पुढे एंटर ऑल रिक्वायर्ड डिटेल्स, हे रिक्वायर्ड डिटेल्स टाकू. परत इथे काय म्हणतंय, एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स, हे मायनर डिटेल्स आहेत इथे काही. त्यानंतर इथे एक महत्वाची स्टेप मगाशी एका विद्यार्थ्यांनी, जो सिन्सिअर आहे कदाचित, म्हणजे मला आशा आहे की त्यांनी ईमेल वाचून लगेच ही प्रोसेस पण केली होती. हा 7 नंबरचा वाचा. सिलेक्ट द मोड थ्रू विच यू वॉन्ट टू अपीअर फॉर द टेस्ट. इफ यू आर सिलेक्टिंग इन सेंटर, then please also select the city and state preference. आता कसं आहे, काही विद्यार्थी ऑनलाईन मोड दिसतंय का? ऑनलाईन मोड इथे मी क्लिक करतोय बघा, पॉइंटरनी दाखवतोय, झूम करून दाखवतोय, दिसतंय का? विजिबल? लक्ष आहे सर्वांचं? ओके. ऑनलाईन केलं तर आपल्याला येस सर. ओके, ऑनलाईन केलं तर आपल्याला कॅपजेमिनाय किंवा पर्सिस्टंट टेस्ट दिली तसं देता येईल. ऑनलाईन रिमोट प्रॉक्टर्ड असेसमेंट. आणि दुसरा प्रकार आहे इन सेंटर. इन सेंटर म्हणजे नॉर्मली या TCS एक्झाम मध्ये कोडिंगचा भाग आहे ना, कोडिंगचा भाग. त्यामुळं समजा सर्वच मुलांकडे लॅपटॉप नसतील तर मग इन सेंटर पण आपण चूज करू शकूयात. आणि इन सेंटर म्हणलं तर पंढरपूर सेंटर किंवा आपल्या जवळचं सेंटर, काही विद्यार्थी आपले सोलापुरातले आहेत, त्यामुळे सोलापूर सेंटर चूज होत असेल तर 24, 25 आणि 26 ऑक्टोबरला सोलापुरातल्या सेंटरला तुम्हाला पेपर देता येईल. काही विद्यार्थी बाबा पुण्यात राहतात, समजा आय गेस पृथ्वीराज पवार पुण्यात असतो वाटतं मे बी, तर त्यांनी तिथलं सेंटर चूज करू शकेल जर लॅपटॉप इनकन्व्हिनियंट असेल तर. म्हणजे लॅपटॉप आपल्याकडे नसेल तर हे प्रेफर करणं सोयीचं आहे. कारण मोबाईलच जर असेल तुमच्याकडे तर मोबाईलवरनं कोडिंग राऊंड अटेम्प्ट करणं थोडंसं क्रिटिकल आहे. लॅपटॉप फॅसिलिटी जर तुमच्याकडे नसेल तर इन सेंटर हा ऑप्शन चूज करा. मी काय म्हणतोय लक्षात येते? am I making sense? येस सर. 2च मिनिट हा, मी काय करतो, या मोबाईलवर पण जरा माझं लॉग इन करतो, जेणेकरून तुमचे चॅट्स काय पडत असतील तर मला तिथेही दिसत राहतील. आता असं व्हायला लागलं की तुम्ही काय बोलताय काय नाही कळतच नाही. ओके. हा, इन सेंटर का चूज करायचं कळतंय? का तर लॅपटॉपची फॅसिलिटी नसेल तर कोडिंग राऊंडचे मार्क आपले वाया जाऊ नये म्हणून आपल्याला इन सेंटर करायचं आहे. ऋतुजा कचरे, थँक्स फॉर युअर चॅट अँड थँक्स फॉर कीपिंग युअर सेल्फ अलर्ट. एव्हरीबडी प्लीज बी अलर्ट. इन सेंटर आणि ऑनलाईन, ज्याला कॉन्फिडन्स आहे आणि ज्याला कुठं कोरोना सिच्युएशन मध्ये इकडे तिकडे फिरायचं नाही, त्यांनी ऑनलाईन मोड चूज करा. लॅपटॉप असावा त्या केसमध्ये तुमच्याकडे, चांगलं इंटरनेट असावं. कॅपजेमिनायच्या वेळेस अनफॉर्च्युनेटली काही लोकांचं प्रॉब्लेम झाला. रिमोट प्रॉक्टर्ड म्हणलं की कॅमेरा समोरच्या आपल्या काही मुवमेंट सुद्धा ते थोडंसं नाही का मॉनिटर करत असतात. तर काळजी घ्यायचा प्रयत्न करा. ऑनलाईन मोड जरी तुम्ही दिला तरी, किंवा इन सेंटर आले तर तुम्हाला डायरेक्ट कोडिंग फॅसिलिटीसाठी कीबोर्ड वगैरे व्यवस्थित मिळेल. तर चूज करा व्यवस्थित सिटी. पंढरपूर सापडेलच, आपलं कॉलेज नेहमी आयॉनला दिलेलं असतं आपण TCS आयॉनच्या एक्झाम्सला, त्यामुळे नक्की सापडेल तिथे. किंवा तुमचं जे जे प्रेफरेबल सिटी आहे, सोलापूर असेल सोलापूर, पुणे असेल पुणे टाकू शकता. थोडंसं इकडे या, मी आता जे दाखवतोय तुम्हाला तिथं दिलंय बघा त्यांनी. ऑनलाईन एक्झाम रिमोट प्रॉक्टेड असेसमेंट अलाउज यू टू अपीअर फॉर द टेस्ट फ्रॉम युअर होम ऑर एनी लोकेशन. ऑनलाईनचा फायदा काय? घरी बसून आपण देऊ शकतोय. रिमोट प्रॉक्टर्ड मीन्स युअर एक्झाम विल बी मॉनिटर्ड बाय इन्व्हिजिलेटर रिमोटली, है ना. तुमचं कॅमेरा मुवमेंट्स किंवा कॅमेरा समोरच्या मुवमेंट्स आणि तुमचं ऑडिओ पण चालू असेल. तिथं पण अगदी कोणी विस्पर करत असेल की बाबा याचं उत्तर काय, त्याचं उत्तर काय, तुम्ही एक्झाम हॉलमध्ये करता तसं ते विस्परिंग सुद्धा कॅच केलं जातं. अननेसेसरीली अननोइंगली होणारे विस्परिंग पण कॅच होतं.
त्यामुळे इथे पण काळजी घ्यावी लागेल जे ऑनलाईन मधून जाणार आहेत. नाव पुढे काय म्हणतायत, यू नीड टू एन्श्युअर द फॉलोइंग सिस्टम रिक्वायरमेंट्स आर मेड. विंडोज और उबंटू ऑपरेटिंग सिस्टम हवी आहे तुमच्या लॅपटॉपमध्ये. मोबाईल वरून कोडिंग राऊंड अटेंड करता येत नाही, त्यामुळे आपल्याकडे लॅपटॉप असणं गरजेचं आहे. गुगल क्रोम ब्राउझर, मिनिमम 2 MBPS इंटरनेट कनेक्टिव्हिटी, अ वर्किंग वेबकॅम, या सगळ्या गोष्टी पाहिजेत ऑनलाईन मध्ये करत असाल तर. नाउ इफ यू डू नॉट हॅव एनी रिक्वायर्ड इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ऑनलाईन एक्झाम, रिमोट प्रॉक्टेड एक्झाम, यू कॅन चूज द इन सेंटर एक्झाम ऑप्शन. इन सेंटर म्हणजे आपल्या कॉलेजवर होईल किंवा जी इन्स्टिट्यूट आयडेंटिफाय केलं तिथं होईल. टू अपियर फॉर द एक्झाम इन पर्सन फ्रॉम अ TCS एक्झाम लोकेशन दॅट यू चूज. मला आशा आहे तुम्हाला हा मुद्दा क्लिअर झालेला आहे व्यवस्थित, आणि आपण पुढे जाऊयात. मला काही चॅट्स करू शकाल जर बोलायची इच्छा नसेल. ईमेल आयडी ऋतुजा कचरे, शक्यतो कॉलेज ईमेल आयडीच टाका, वर्किंग कॉलेज ईमेल आयडी, वर्किंग कॉलेज ईमेल आयडी. आणि पुढे जाताना मी आणखीन काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करतो, एक 10 मिनिटं घेईन अजून. अपलोड युअर फोटोग्राफ. आता फोटोग्राफ अपलोड करायचा आहे, म्हणजे मगाशी तुमच्या काही गोष्टी करताना 1 मिनिट. हे बघा, तुमच्यासारखं डेमो करताना मी पण माझा रजिस्ट्रेशन फॉर्म भरला. ऍक्च्युली मी इलिजिबल नाही आहे, पण तुम्हाला सांगण्याच्या अगोदर मला ह्या गोष्टी माहिती असाव्यात या उद्देशानं मी पण भरला होता. तर साधारणतः असा दिसतो, NQT वाला फॉर्म असा दिसतो आपल्याला, है ना. इथं ते क्वेश्चन्स दाखवत आहेत, वर्बल 24, रिझनिंग वगैरे, हे पण दिसू शकेल तुम्हाला तिथे. आणि सगळ्यात वर ज्यास तुमची प्रोसेस कंप्लीट होते त्यास एक NQT ID जनरेट होतो. तुम्हाला दिसतोय का? आता मी हायलाइट केलं बघा, NQT ID. NQT ID विजिबल आहे का? चॅट मध्ये सांगू शकाल का? हा, NQT 20 म्हणजे काय, तर 2020. Yes, sir. ओके. मी आता मोबाईलवर पण लॉग इन केलंय, त्यामुळे मला चॅट्स दिसत आहेत. समजा बोलायचं नसेल, माईक तुम्हाला ऑन करायचं नसेल तरी हरकत नाही, मोबाईलवर चॅट दिसत आहेत मला आणि मी इकडून प्रेझेंट करू शकतोय. NQT 20 म्हणजे 2020. आणि जो काय आता मी रॅन्डमली रजिस्ट्रेशन केला तोपर्यंत, तर मला काय TCS द्यायची नाही, पण तुम्हाला थोडासा फॉर्म भरताना मदत व्हावी म्हणून हा फॉर्म भरला मी. आणि हा पुढचा आयडी असतो आपला 101, 309 आणि 29. हा जनरेट होतो, हा आपल्याला लागणार आहे पुढे. कुठे लागणार आहे मी सांगेन. आता माय डेट ऑफ बर्थ इज 30 जुलै 1986, बट तिथं आता मला फिजिबल मध्ये यायचं होतं म्हणून मी काहीतरी रॅन्डमली टाकलंय 1999. माझा करेक्ट मोबाईल नंबर, माझा करेक्ट ईमेल आयडी, करेक्ट ईमेल आयडी इथं मेन्शन केलेला आहे. 4 वेळा लक्ष देऊन ईमेल आयडी टाकलेला आहे मी, तर तुम्ही पण तसंच कराल अशी आशा करतो. पुढे आपण इथं आलो, फोटो अपलोडचं दाखवलं तुम्हाला. एक दोनदा ते काय करतं की आय बटन टू नो, हा, प्रोग्रामिंग टेस्ट कंपल्सरी आहे. तर इथे आपल्याला एक टिक करायला लागतं, ब्लू टिक करावं लागतं. आणि हा जो काय तो कॅप्चा कोड आपल्याला टाकायला लागतो. डिस्क्लेमर करून परत एकदा कॅप्चा कोड टाकायचा आणि सबमिट म्हणायचं. हे झालं रे झालं की वन्स द डिटेल्स आर सबमिटेड यू विल रिसीव्ह SMS. एक SMS येतो, ईमेल पण येतो. तुम्हाला दाखवतो आता मी तो ईमेल मला आलेला. कम ऑन. हा, हे बघा, जस्ट अ मोमेंट. दिस इज ओके. हा ईमेल एक येतो त्यांच्याकडून, वेलकम, थँक्यू फॉर रजिस्टरिंग विथ TCS आयऑन वगैरे. त्यानंतर एकदा OTP येतो त्यांचा, OTP. तो OTPनी मी एंट्री परत केली आणि नंतर NQTचा एक मेल येतो असा. दिसतंय का सर्वांना? जरा चॅट्स मध्ये सांगू शकाल? सर्वांचं व्यवस्थित लक्ष आहे का? वेदर माय स्क्रीन इज विजिबल? सर्वांचं लक्ष आहे? येस ऑर नो? हॅलो, आर यू देअर?
Nobody is responding. All right. Okay. Yes, sir, okay. visible. Thank you. पुढे या इथे. तर आपल्याला हा ईमेल येतो यांचा की एनक्यूटीचा तुमचा नंबर असा असा आहे आणि अर्लियर मेल मध्ये जे मी तुम्हाला कल्पना दिली होती की पहिलं महत्वाचं एनक्यूटी रजिस्ट्रेशन आहे. एनक्यूटी रजिस्ट्रेशनचा फायनल प्रॉडक्ट म्हणजे हा एनक्यूटी नंबर येणे. लक्षात आलं? हा एनक्यूटी नंबर येणे आणि पुढची VVINP स्टेप जी तुम्हाला मेल दिली आहे मी त्याच्यात काय मेन्शन्ड आहे? टू बी कन्सिडर्ड फॉर TCS सिलेक्शन प्रोसेस कॅन्डिडेट्स मस्ट रजिस्टर ऍट TCS नेक्स्ट स्टेप पोर्टल. आणि हे नेक्स्ट स्टेप पोर्टलच्या रिलेटेड जेव्हा आपल्याला एनक्यूटी नंबरचा मेल येतो ना तिथेच खाली आपल्याला लिंक येते. हे पहा की नोट दॅट this is only an exam registration application, not a job application. You need to go to specific company job application page and apply there based on your interest and eligibility levels. आता हा जो मेल आला एनक्यूटी कडून की ज्याच्यात एनक्यूटी नंबर आलेला आहे त्याच्यातच एक लगेच लिंक येते. कोणती? ही नेक्स्ट स्टेप वाली. म्हणजे मी जो तुम्हाला मेल पूर्वी पाठवलाय त्यातल्या ज्या 2 इम्पॉर्टंट स्टेप आहेत त्या या स्टेपचं एनक्यूटीचं आउटकम म्हणजे आपल्याला ईमेल येतो त्याच्यातून आपल्याला ही दुसरी टास्क कंप्लीट करायची आहे. तर इथे जाता तुम्ही, इथे आपल्याला IT चूज करायचं आहे. IT आणि या इथे पुढचे हे फॉर्म्स भरायचे. आता हे मी इथं पूर्ण वेळ घालवत नाही, शांत डोक्याने तुम्ही फॉर्म भरा. मी माझा भरलेला फॉर्म तुम्हाला जस्ट दाखवतो थोडक्यात. इथं दिसेल तो मी मगाशी करत होतो याच्यावर काम. बरं ठीक आहे. जस्ट अ मोमेंट आय नीड टू गेट हिअर. आता मी फॉर्म तो ऑलरेडी भरलाय, इथे तुमचा वेळ घालवत नाही. शिट, मी भरलेलं फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो बस. 1-2 मिनिटात पुढचं TCS नेक्स्ट स्टेप. हे इथं का आलं नाही? ओके, आता माझं ऑलरेडी सगळं काम झालंय त्यामुळे मी इथं माझा फक्त सिटी रेफरन्स नंबर टाकेन. तो फॉर्म भरल्यानंतर एक सिटी रेफरन्स नंबर येतो. सिटी रेफरन्स नंबर, हा सिटी रेफरन्स नंबर मगाशी मी काढून ठेवला माझा. आणि पासवर्ड मध्ये सिंपल, आता मी पासवर्ड काय ठेवलंय की माय नेम श्रीनिवास, सो कॅपिटल S, बाकी सगळं स्मॉल HRINIWAS @123. म्हणजे पासवर्ड कशासाठी सांगितलं मी, तर एक कॅपिटल लेटर लागतं, एक स्पेशल सिम्बॉल लागतो, स्मॉल लेटर्स पण लागतात आणि अंक पण लागतात, डिजिट्स पण लागतात. मग समजा ऋतुजा कचरेंचा पासवर्ड समजा आपण असं कन्सिडर केलं, ऋतुजाचं R कॅपिटल @ समजा 123 किंवा त्यांना आणखीन काय टाकायचं असेल 789567, लक्षात राहील असा पासवर्ड. सो तशा पद्धतीने टाकलाय. आता तुम्ही जेव्हा या इथून जाताना तेव्हा या पर्टिक्युलर स्टेप्सला येता आणि इथे मगाशी एक इथं फील्ड दिसत होती तुम्हाला, तर या सर्व लेफ्ट साइडचे टॅब्स दिसतात ना, विजिबल टू एव्हरीबडी. लेफ्ट साइडचे टॅब एंट्री मारल्या हे सगळेचे सगळे टॅब नसतात तिथे. कॅन समबडी रिस्पॉन्ड? आय जस्ट टेक अ कपल ऑफ मिनिट्स. पण विषय महत्वाचा आहे त्यामुळे तुम्हाला सांगावं लागतंय. काहीतरी छोट्या मिस्टेक होतात तुमच्याकडून, त्या टाळायच्यात आपल्याला. Yes, sir, visible. ओके.
नाव आता जो ऍप्लिकेशन फॉर्म आता मी भरलाय त्यामुळे मला ऑप्शन काय येतोय, एडिट. लक्षात येते. पण तुम्ही ज्या जाता या स्टेपला इथं आयटी चूज करून, बीपीएस नका करू, आयटी चूज करायचं आणि त्यानंतर फॉर्म भरला म्हणजे जनरल फॉर्म असा दिसतो आपला. जस्ट थोडासा पेशन्स ठेवा. हे बघा, हे पर्सनल डिटेल्स भरायचे. माय नेम असेल किंवा तुमचा ऍड्रेस असेल शांत डोक्याने. त्यानंतर हे बघा, अल्टरनेट ईमेल आयडी पण नीट शांतपणे भरायचा. ईमेल आयडी जो तुम्ही देणार आहे हा पण एकदम करेक्ट, एकही एचा ओ पीचा क्यू काहीतरी व्हायला नको. केअरफुली भरा. अल्टरनेट नंबर तुमच्या पेरेंट्सचा कोणाचा तरी नंबर अल्टरनेट त्यांच्याकडे ठेवा आणि स्वतःचाही नंबर व्यवस्थित द्या इथे. 9096552771. आता मी पण 4-5 वेळा कन्फर्म करून भरला. आता ही झाली पर्सनल डिटेल वाली फील्ड. सेकंड असतं अकॅडमिक्स. अकॅडमिक्स मध्ये हे तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन. आता त्या टीसीएसच्या डेटाबेस मध्ये आपल्या कॉलेजचं नाव स्वेरी नाहीये, सवेरी आहे. सवेरी, SAVERI. लक्षात येते तुम्हाला. तिथे परत नाव नाही सापडलं तुम्ही ओरडत बसता, म्हणून तुम्हाला हा एवढा वेळ शिंदे सरांचा घेऊन मी सांगायचा प्रयत्न करतोय. सवेरी आहे आपल्या कॉलेजचं नाव तिथे डेटाबेस मध्ये. तर चॅट्स वर मला सांगू शकाल का तुमचं लक्ष आहे का नाही? येस और नो? सवेरी, इज इट ओके? एव्हरीबडी विल रिमेंबर दिस. ओके. हायेस्ट क्वालिफिकेशन तुम्ही सगळे आता बीटेक वाले आहेत ना, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, ते टाका. YOP, इयर ऑफ पासिंग काय टाकणार? 2021. आता मी 2021 चा पासआउट नाहीये, फार पूर्वीच आहे, पण आता तुम्हाला फॉर्म भरायचा म्हणून मी इथं काही गोष्टी दाखवल्यात. आता ग्रॅज्युएट, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, बीटेक ना. कोर्स ड्युरेशन, सुरुवात कधी झाली? BE. तुमचं बी हा जे असेल ते, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी. आता आपल्यात ते दोन प्रकार आहेत ना. नवीन बॅचेस बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीच्या आणि तुम्ही लोक बीईचे असाल कदाचित. कन्फर्म करा व्यवस्थित आणि त्यानुसार भरा. कोर्स ड्युरेशन, जे डायरेक्ट फर्स्ट इयर विद्यार्थी आहेत ते 2017 साली चालू केलेत ना कोर्स. जून 15 किंवा एखादी जून महिन्यातली 2017 सालची तारीख किंवा तुमची ऍडमिशन जेव्हा झाली असेल ती तारीख. काही लोकांचं ऍडमिशन समजा ऑगस्ट मध्ये झालं असेल, पण नॉर्मली जून ते जून आपलं अकॅडमिक इयर असतं, त्यामुळे अशी तारीख टाका. कोर्स ड्युरेशन, जे डायरेक्ट फर्स्ट इयरचे विद्यार्थी 2017 साली चालू केले आणि जून 2021 मध्ये तुमचं शिक्षण संपणार. साधारणतः 15 जून किंवा 30 जून 2021 असं टाकू शकाल. आणि स्टार्टिंग डेट पण 15 जून 2017 टाकू शकाल. डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय की ती जी डेट आहे स्टार्टिंग वाली ती 2018 ची पडेल, बरोबर ना. डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांची डेट ती 2018 पडेल, जून महिन्यातली. लेट्स से 15 जून 2018 ते 15 जून 2021 अशी तारीख पडेल. कोर्सचा टाईप फुल इन्स्टिट्यूट, परत एकदा लक्ष द्या, सवेरी आहे तिथे स्पेलिंग अशा पद्धतीने थोडंसं मिस्टेक झाली डेटाबेस मध्ये. आणि स्पेशलायझेशन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. ग्रेडिंग सिस्टीम, आता शक्यतो मार्क्सचं लिहायचं. टोटल मार्क्स ऑब्टेन जे काय असतील तुमचे आता टोटल ऍग्रिगेट, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला ही सगळी कॅल्क्युलेशन करावी लागेल. ऍग्रिगेट मार्क्स लक्षात येते. त्यानंतर 12वी साठी 12वीचं पण ते बोर्ड आपल्याला चूज करायचंय. पुणे बोर्ड, स्टेट बोर्ड. नुसती 12वी केव्हा चालू झाली आणि केव्हा संपली. आपल्याकडचे विद्यार्थी साधारणतः 2016 साली ऍडमिशन घेतले असतील 12वीला आणि 2017 साली 12वी झाली असेल. आपल्यातले काही विद्यार्थी डिप्लोमा पण झालेले आहेत, त्यामुळे डिप्लोमा रिलेटेड माहिती त्यांना लिहावी लागेल अकॉर्डिंगली. आणि काही विद्यार्थी दोन्ही पण केलेले असतील, 12वी पण असेल आणि डिप्लोमा पण असेल. तर ते सर्व ऑप्शन इथे अवेलेबल आहेत. शांत डोक्याने भरा. 10वी पण आहे भरायचं, 10वी पण आपल्याला भरायचंय. 10वीचं फक्त 1 वर्ष तुमचं केव्हा झालंय. नॉर्मली 2017 इंजिनिअरिंगला येत आहे म्हणजे 15 साली 10वी पूर्ण झालेली असेल तुमची, त्यामुळे 2014 ते 2015 टाकायचं. 10वीचे मार्क नॉर्मली असे असतात ना 550 पैकी तुमचे काय मार्क्स वगैरे. एनी अदर क्वालिफिकेशन ती टाकायची. नॅक डिटेल्स, नॅस्कॉमचं काय टेस्ट दिली आहे का, तर ते नोट्स आहेत बऱ्यापैकी तुम्ही कोणी दिलेली नाहीये.
वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला नाहीये, एखाद्याला असेल तर त्यांनी ते 2 वर्ष जे गॅप अलाउड म्हणून दिलंय तर तो वर्क एक्सपिरियन्स दाखवू शकाल. डिक्लेरेशन, आता इथे मात्र लक्ष द्या, 1-2च मिनिटात संपेन काम माझं. डू यू हॅव एनी ब्रेक? जर ब्रेक असेल तर यस म्हणायचं, ठीक आहे. आणि कधी ब्रेक होता त्याची साधारणतः कालावधी लिहायची. समजा काय बाबा अडचणींमुळे, हेल्थ इश्यूजमुळे एखादं वर्ष तुमचं वायाच गेलंय, किंवा कोणी एंट्रन्स रिपीट करतं त्यामुळे वर्ष वाया गेलंय, तर ते आपल्याला तिथे लिहावं लागेल. हॅव यू एनी डन एनी अदर कोर्सेस? केले असतील येस म्हणा, नसेल नो म्हणा. डू यू हॅव एनी पेंडिंग बॅकलॉग्स? असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. एक ऍक्टिव्ह बॅकलॉग अलाउड आहे ना, एक ऍक्टिव्ह बॅकलॉग. इथे विचारतं नंबर ऑफ बॅकलॉग्स 1, 2, 3, 4 यस म्हणल्यानंतर. पण बहुतेक कोणाचं नसावं तशी केस. मागच्या सेमला सगळ्यांनाच गो थ्रू मिळालं आपल्याला आणि त्यामुळे काही अडचण नाही. प्लीज मेन्शन डिटेल्स ऑफ अकॅडमिक प्रोजेक्ट्स. तर अकॅडमिक प्रोजेक्टचा एक 5-6 लाईन मध्ये आपल्याला इथे माहिती द्यायची आहे. ओके, सो ती एक केअरफुली द्या. कुठे येतं हा सगळा प्रकार? डिक्लेरेशन मध्ये येतो. आणि इथली महत्वाची फील्ड्स आहेत. तर 99% केसेसमध्ये आन्सर सगळीकडे येस आहे. तुम्हाला एक सॅम्पल पीडीएफ पण मी पाठवून देतो या फॉर्मची. यू हॅव टेकन ऑल द सब्जेक्ट मार्क्स इन टू कन्सिडरेशन फॉर कॅल्क्युलेटिंग ऑब्टेन टोटल मार्क्स सीजीपीए इन ईच ऑफ द अबव मेन्शन्ड अकॅडमिक क्वालिफिकेशन्स. म्हणजे ते ऍग्रिगेट काढताना सगळ्या वर्षांचं कन्सिडर केलेलं आहे का नाही ते करावं लागेल. द मार्क्स सीजीपीए ऑब्टेन, येस म्हणायचं तिथे. Marks CGPA obtained entered by you for each of the above mentioned academic qualification has been secured in first attempt. है ना, फर्स्ट अटेम्प्ट मध्येच तुमचा प्रकार आहे ते सगळे. येस. यू हॅव कन्सिडर्ड ओनली द मार्क्स CGPA obtained ड्युरिंग नॉर्मल ड्युरेशन ऑफ कोर्स ऑफ कॅल्क्युलेटिंग ऑब्टेन टोटल मार्क्स. म्हणजे 4 वर्षाचा इंजिनिअरिंगचा कोर्स आहे तर ते 4 वर्षाचीच तुम्ही गोळाबेरीज करताय. आन्सर येस येईल. 99% लोकांचं असं असतं. You have completed each of the above mentioned academic courses in stipulated time. Yes. 10वीला तुम्ही 2 वर्ष घालवलेली नाहीयेत, 12वीला 2 वर्ष घालवलेली नाहीयेत, डिप्लोमाला वायडी नाहीयेत, वगैरे वगैरे या सगळ्या एक्सपेक्टेशन आहेत यांच्या. तिथे पण येस म्हणायचं. नॉर्मली कोणी वायडी नसतंच डिप्लोमाला सुद्धा. यू हॅव डिक्लेअर्ड ब्रेक्स इन स्टडीज. आता तुम्हाला ब्रेक असो अथवा नसो, आपल्याला येस आन्सर द्यायचं इथे. ज्यांचे ब्रेक आहेत ते तिथे त्या टाइम लाईन मध्ये कळतीलच. या मगाशी जे तुम्ही इयर वगैरे भरत होते ना, 2017 ते 21, 16 ते 15 वगैरे काय काय असं, तिथला पण येसच आन्सर येईल. यू हॅव नॉट अटेंडेड TCS सिलेक्शन प्रोसेस. आता हा आपला पहिलाच अटेम्प्ट आहे. TCS आपण अगदी मागच्या 6 महिन्यात अटेम्प्ट केलेलीच नाहीये, त्यामुळे ह्याचंही आन्सर येस येईल. आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया रिलेटेड सगळ्या गोष्टी तुम्ही वाचल्या आहेत, ही अशी एक माहिती इथं आपल्याला येस म्हणायला लागेल. तर माझ्या मते सर्वच्या सर्व विद्यार्थी म्हणजे 99% विद्यार्थ्यांचा हा डिक्लेरेशन जो आहे तो येसच असेल. तरी पण कोणाला शंका असेल तर इंडिव्हिज्युअली माझ्याशी चर्चा करा व्हॉट्सअपला वगैरे, किंवा यू कॅन कॉल मी आउट इन द ऑफिस आवर्स, नॉट अ प्रॉब्लेम. आणि अशा पद्धतीने डिक्लेरेशन आपल्याला करावं लागेल. इथे सेव्ह अँड कंटिन्यू असतं. तुम्ही ज्या फॉर्म भराल त्या सेव्ह अँड कंटिन्यू म्हणावं लागेल. आता माझा फॉर्म भरून झालाय म्हणून कंटिन्यू असंच दिसतं इथे फक्त. ठीक आहे, ही झाली दुसरी टॅब है ना. पर्सनल डिटेल वाली पहिली टॅब, ही दुसरी टॅब. तिसरी टॅब म्हणजे भाषा कोणत्या कोणत्या तुम्हाला येतात. तर इंग्लिश, हिंदी, मराठी, नॅशनॅलिटी इंडियन ते चूज करा साधारणतः तुमचं काय काय असेल. बोली भाषा माझे मराठी त्यामुळे मदर टंग येस केलंय. हिंदी इंग्लिश बोली भाषा नाही त्यामुळे नो नो केलंय तिथे आपण. हे सगळं झाल्यानंतर शेवटचा टॅब आहे की तुम्ही कुठल्या कोर्ट केसेस मध्ये इन्व्हॉल्ड आहे का वगैरे, तर नो 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 करायचं. TCS इंटरव्ह्यू तुम्ही रिसेंटली अप्लाय केलेले आहेत का किंवा दिलेले आहेत का, असा एक त्याच्यामध्ये प्रकार असतो. तर हे सगळं झाल्यानंतर म्हणजे इथं सगळे दिसतात का हे ग्रीन टिक्स, हे ग्रीन टिक्स केअरफुली फॉर्म भरल्यानंतर तुमचे यावेत. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला इथं अप्लाय फॉर ड्राईव्ह म्हणून ऑप्शन दिसेल की जिथे हा जो आपला मगाचा मगाचा जो प्रकार होता ना NQT वाला, कुठला NQTचा जो मेल आलाय ना, NQT 2010, हा जो आयडी आहे
तो आपल्याला तिथे एका ठिकाणी टाकावा लागतो आणि मगच तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट केला जातो. तर मला एवढी माहिती थोडीशी इम्पॉर्टंट होती म्हणून द्यायची नितांत गरज भासली. परत तुम्हाला बऱ्याच अडचणी येतात, सवेरी तिथं असतं, स्वेरी सापडत नाही, तुमच्या सगळ्या शंका दूर कराव्यात म्हणून शिंदे सरांचा बराच वेळ घेतला. बट आय होप तुम्हाला गोष्टी सर्व क्लिअर असतील आणि याच्या एकंदरीत आपल्या चांगल्या अटेम्प्टनी आपण फॉर्म व्यवस्थित भरू. अर्थात 15 ऑक्टोबर पर्यंत तारीख आहे, लगेच जाऊ नका फॉर्म भरायला. आणखीन 2-3दा रिडिंग करा, मी जे व्हॉट्सअप पोस्ट केल्यात किंवा ईमेल केल्यात त्याच्यातून, आणि जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल तेव्हाच फॉर्म भरा, काही अडचण नाही. फक्त एकदा माझा मी भरलेला फॉर्म आहे आत्ताचा नेक्स्ट स्टेप वाल्याची जस्ट तुम्हाला एक ग्लिम्स दाखवेन. हे बघा, हा सिटी रेफरन्स नंबर हा एक केअरफुली नोट करून ठेवा. जेव्हा फॉर्म भरताल त्यावेळेस इम्पॉर्टंट स्टेप्स सरळ स्क्रीनशॉट काढून ठेवायचे. त्यानंतर कॉलेज नेम सवेरी आहे, स्वेरी नाही. माझं नाव लिहिलंय पूर्ण. त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स लिहिलेत. त्यानंतर हे बघा, ग्रॅज्युएट, अर्थात आता मी ग्रॅज्युएट फार म्हणजे पूर्वीच आहे, पण आता तुमच्यासारख्या तारखा लिहिल्यात मी, 17 ते 21, 12वी कधी झालं 16 ते 17 मध्ये, 10वी कधी झालं 14 ते 15. आणि हे तुम्हाला म्हणलो ना मी, ते डिक्लेरेशन मध्ये सगळेच्या सगळे फील्ड्स यस येतात. 99% आपल्या सर्वांचे यस येतात. ज्याला कोणाला डाऊट आहे त्याने माझ्याशी चर्चा करा. त्यानंतर माझा रजिस्टर केलेला ईमेल आयडी, माझा करेक्ट मोबाईल नंबर आणि माझा अल्टरनेट ईमेल आयडी, या व्यवस्थित गोष्टी भरल्यात. भाषा कुठल्या येतात मला त्याचं लिहिलंय, लँग्वेज मदर टंग कुठली आहे माझी. शेवटी बाबा कोर्ट केसेस वगैरे आहेत का, असं काय काय, ह्या सगळ्या फील्ड्स. तर ही एक सॅम्पल पीडीएफ तुम्हाला मी देईन, कुठली तरी दुसरी देतो, आता माझी देत नाही कारण हा माझा डेटा सगळा फेक आहे, रॉंग आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जावं लागेल. तर आय होप तुम्हाला बऱ्यापैकी ओरिएंटेशन आलं असेल फॉर्मचं. मला तुम्ही रिप्लाय दिला थोडासा इथं चॅटमध्ये, तर मला कळेल की सर्वांना लक्षात आलंय का. सुमन राव, ओके, ग्रेट, थँक्स फॉर ऑल युअर रिस्पॉन्सेस. शेवटी फक्त एकच मिनिट जाताना हा जो मेल तुम्हाला फॉरवर्ड केलाय किंवा जी व्हॉट्सअप पोस्ट फॉरवर्ड केली आहे ती एकदा फक्त परत आणखीन एकदा तुमच्या डोळ्यासमोरून हे करेन. तर लक्ष द्या की सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही लिंक आपल्याला व्यवस्थित व्हॉट्सअप पोस्ट मधून, ईमेल मधून उचलायची आहे आणि तिथं काय करायचंय, एनक्यूटीचा फॉर्म भरायचा आहे. एनक्यूटी पोर्टलचा फॉर्म भरायचा आहे आपल्याला. लक्षात येते, हा फॉर्म भरला की एक एनक्यूटी नंबर जनरेट होतो. तो आपल्याला स्क्रीनशॉट किंवा कुठेतरी लिहून घ्या लगेचच. जसं मी हा पीडीएफ बनवून ठेवली लगेचच, तशी तुम्ही पण बनवून ठेवायचा प्रयत्न करा. किंवा एनक्यूटीचा नंबर आपल्या ईमेलला येतोच आहे, त्यामुळे घाबरायची पण गरज नाही. एनक्यूटीचा नंबर आपल्या ईमेलला येतोय त्यामुळे घाबरायची गरज नाही. कळतंय. त्यानंतर दुसरी महत्वाची स्टेप, एनक्यूटीचा आलेला जो मेल आहे, एनक्यूटीचा नंबर वाला आलेला जो मेल आहे, त्यातच आपल्याला नेक्स्ट स्टेपची लिंक मिळते. त्या लिंक वरून आपल्याला आयटी वगैरे चूज करून जायचंय. आता मी फॉर्म भरलाय त्यामुळे डायरेक्ट मी इथं असं येतोय माझ्या भरलेल्या फॉर्म मध्ये. तुम्हाला हे सगळं करावं लागेल शून्यापासून आणि शांत डोक्याने फॉर्म भरावा लागेल. फॉर्म भरायला लागेल. सगळ्यात शेवटी अप्लाय फॉर ड्राईव्ह म्हणून तिथे एक फील्ड येते. सगळा फॉर्म व्यवस्थित आपला भरून झाला. ते मगाशी जे 4 फील्ड्स होते ना, हे 4 टॅब्स, फील्ड्स नव्हे, टॅब, पर्सनल डिटेल, अकॅडमिक अँड वर्क डिटेल, अदर डिटेल, हे सगळं भरल्यानंतर आपल्याला एक फील्ड येते की अप्लाय फॉर ड्राईव्ह करताना तो एनक्यूटीचा नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. एनक्यूटी वाला नंबर, मेल मधून आलेला नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे. तर त्यानंतर आपला अप्लाय होतं आणि आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म इथे दिसतो. ही दुसरी लिंक दिसते का, ऍप्लिकेशन फॉर्म पीडीएफ. तर सर्वांची ऍप्लिकेशन फॉर्म पीडीएफ डाउनलोडेबल फॉर्म मध्ये इथे येते. आणि सगळ्यात शेवटी आय जस्ट टेक 30 more seconds. सॉरी शिंदे सर फॉर ऑल द ट्रबल, बट महत्वाचा विषय होता त्यामुळे मला करावा लागला. आता इथे
ट्रॅक माय ऍप्लिकेशन म्हणून एक ऑप्शन आहे. ट्रॅक माय ऍप्लिकेशन, तुमचं सक्सेसफुल ऍप्लिकेशन झालेलं असेल ते इथं कळतं. अप्लाइड फॉर ड्राईव्ह कधी 28 तारखेला मी अप्लाय केलंय. ऍप्लिकेशन रिसिव्ह केव्हा झालं यांना, तर 28/9लाच 12:17 वाजता. आणि कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन केव्हा केलंय, तर 28/9ला 11:27ला. तर हे सर्वांचं ट्रॅक माय ऍप्लिकेशन मध्ये असं दिसावं, स्वतःलाच कन्फर्मेशन मिळावी. तर ही सगळी अशी प्रोसेस आहे. 2 लिंक्स कोणत्या कोणत्या, तर आपल्या सॉरी एनक्यूटी वाली एक लिंक, ही सक्सेसफुली तुम्ही भरली की ऑटो मोडवरच सगळं काम आहे. तुमच्या त्या ईमेलला नेक्स्ट स्टेप वाली लिंक येते आणि मग नेक्स्ट स्टेप वाला फॉर्म भरून झाला की हा एनक्यूटी वाला नंबर आपल्याला तिथे टाकावा लागतो आणि मग हे सगळं आपल्याला दिसतं. ट्रॅक माय ऍप्लिकेशन, ओके, डाउनलोड पीडीएफ, एडिट ऍप्लिकेशन फॉर्म. 15 ऑक्टोबर पर्यंत काय आपल्याला चेंजेस वगैरे करायचे, काय गोंधळ झालेले आहेत ते सगळे क्लॅरिफाय करून 15 ऑक्टोबरला अगदी किंवा त्याच्या अगोदरच व्यवस्थित स्टडी करून हा फॉर्म भरायचा आहे. तर मी आता इथे थांबेन. आय होप बराच वेळ गेला अर्थात, पण सर्वांना ही गोष्ट क्लिअर झालेली असावी. फायनल मला कन्फर्मेशन द्या सो दॅट मी शिंदे सरांना याची हँडओव्हर करेन, लेक्चरची लिंक हँडओव्हर करेन. ओके श्रावणी, कळलं? सर एक क्वेश्चन होता. हा बोला ना. आम्ही म्हणजे सेकंड इयर मध्ये ऑलरेडी एकदा तो सिटी नंबर वाला जो आहे ना नंबर, तो हा, आहे हा. सेकंड इयर वाला. एक्सलंट, मग काहीच आता प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम मग नाही. आता नवीन नको ना क्रिएट करायला तिथं? नाही, तुम्ही एकदा ट्राय करा, गरज नाही. म्हणजे पण ऑलमोस्ट बॅच सगळ्या बॅच कडे आहे सिटी नंबर हो, ओल्ड पण ते वाला. 2 वर्षाखालची गोष्ट आहे. केअरफुली किती हा जणांनी तेच केलं ना. असेल माहित नाही. माझं मत काय की शक्यतो नवीन केलेलं चांगलं. आणि जर तुमची सर तो ईमेल मेल आयडी, आयडी ऍक्सेस हा होईल का नाही सांगता येत नाही. एक्झॅक्टली, तर नवीन ईमेल आयडी काढून किंवा कॉलेजच्या ईमेल आयडी वरून जर पूर्वी केलेलं नसेल तर उत्तमच आहे. कॉलेजच्या ईमेल आयडी नुसार आता जा, सरळ नवीनच करा प्रोसेस. एकदम बेस्ट, ओके एकदम बेस्ट ऑप्शन. ओके चालेल. आणि त्यातून जर तिकडून करता आलं तर कॉम्प्लिकेशन्स नको व्हाव्यात, एवढीच माझी इच्छा फक्त, बस. हा हा, येस येस. सो आय होप तुम्ही सगळे शांत डोक्याने ऐकलं आहेच आहे आणि हळूहळू हे फॉर्म्स पण जरा स्टडी करून नीट भरताल. सुमन राव असतील किंवा सगळेच, सायली मगर अँड एव्हरीबडी, ऋतुजा कचरे ऍज वेल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सवेरी असं आहे तिथे. येस श्रुती तावसे, थँक्यू. सवेरी आहे तिथे, काळजीपूर्वक, त्यामुळे इन्स्टिट्यूट कोड तशाच पद्धतीने टाका. पंढरपूर सर्च झालं ठीक, नाही तर सोलापूर टाकणे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय सांगायची होती जाता जाता, एनक्यूटीचा नंबर ईमेलवर येतोच आहे. ईमेल आयडी, फोन नंबर अगदी डोळ्यात 5 किलो तेल टाकूनच टाका. चूक करू नका तिथे. कम्युनिकेशन ऍड्रेस मध्ये चूक झाली की आपण डेफिनेटली लाथ मारून बाहेर टाकलो जातो. तर या सगळ्या मुद्द्यांची काळजी घ्या. थोडंसं कदाचित रूढ बोलावं लागतंय, पण बरेचसे लोक निष्काळजीपणा करतात, त्यामुळे मला या गोष्टी मेन्शन कराव्या लागल्या. तर होपफुली यू विल डू एव्हरीथिंग राईट. यू विल स्टडी फर्स्ट. मी जे काही गोष्टी सांगितल्या त्या शांतपणे पाहताल, वाचताल, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, आणि मगच अटेम्प्ट करायला जाताल फॉर्मवर. आणि आणखीन एक गोष्ट जाता जाता सांगतो, तुझं डिक्लेरेशन आहे ना टीसीएस नेक्स्ट स्टेप फॉर्म मधला, तो डिक्लेरेशन 99% विद्यार्थ्यांच्या केसमध्ये सगळे यसच आहेत. त्यामुळं तरी पण तुम्ही शांत वाचून तो फॉर्म भरा. अडचणी असतील तिथे मला कम्युनिकेट करा. सो नाव I'll stop my बडबड and I will ask Shinde sir to jump in. Shinde sir, are you there? Yes, sir. I will continue. Sir, sorry for elongated discussion, but बऱ्याच No, चुका sir. करतात. वर्षानुवर्षे आम्ही अनुभवतो, मुलं चुका करतात, त्यामुळं महत्वाची गोष्ट सांगण्यासाठी तुमचा वेळ घेतला. सॉरी. अतिशय चांगलं डिस्कशन केलं सर तुम्ही. ऑल राईट, ओके सर, थँक्यू. या. Hello, we will continue our lecture. So already 1 hour is completed.
So we'll start our lecture. So first of all, we will take attendance. So I will call the roll numbers. You please give your attendance. Roll number 1, you please on your mic. Present, sir. 2, roll number 2 is absent. 3, 4, Present, sir. 5, 5 is absent. 6, roll number 6, 6 is also absent. 7, Present, sir. 8, yeah, 7 8, present. Present, sir. Present, sir. 9, Present, sir. 10, Present, sir. 11, Present, sir. 12, roll number 12 is absent, okay. 13, Present, sir. 14, 15, Present, sir. 16, Present, sir. 17, Present, sir. 18, 19, 19, present. 20, Present, sir. 21, Present, sir. 22, 23, 23, present, sir. 24, Present, sir. 24, present. 23, 23 is absent. 24, 23, present, sir. okay. 24, Present, sir. 24, present. 25, 25, present, sir. 26, Sir. 26, Present, sir. 27, Present, sir. 28, 29, Present, sir. 30, 31, 32, Present, sir. 33, 33, 34, Present, sir. 35, Present, sir. 36, Present, sir. 37, 37, 38, 39, Present, sir. 40, Present, sir. 41, Present, sir. 42, Present, sir. 43, 44, Present, sir. 45, Present, sir. 46, Present, sir. 47, Present, sir. 48, Present, sir. 49, 50, Present, sir. 51, 52, 53, 54, 55, 56, 57, Present, sir. 58, Present, sir. 58, Present, sir. 59,
60, 61, 62, 63, 64, Yes, sir. 64. 65, 66, 67, 68, 69. What is the last roll number? 69 present, sir. 69. Last roll 69 last number? 69. Last roll number is 69, no? Sir, 5 present. What I am asking, last roll number. Yes, sir. 69 is last. Okay, okay, no problem. Okay, we'll stop our attendance and we'll start our lecture. So first of all, we will cover what earlier lectures we have studied the points, and then after we will start our point. Just wait for 5 seconds. I am going to share the PPTs. Is the screen is visible to you all? Are you getting my screen? Hello. Yes, sir. Okay, no Visible. problem. We'll okay. Okay, in the previous lecture, we started the chapter number 4. Okay, I told you that this chapter is based on the software engineering. So, whatever the points we discussed earlier, so this chapter is we have taken the some reference points from the software engineering, and we have correlated the OMD subject to software engineering approach. How we are going to use the some concept from software engineering in OMD. Okay, these points already we have covered. That is first point was the OMT as a software engineering methodology. So the OMT is called as the object modeling techniques. Okay. Now here you can see the what is the software engineering. Here we have the formulation of the problem through analysis, design, implementation, and testing of the software. Okay, followed by an operational phase during which maintenance and enhancements are performed. Okay, these are the some initial steps are there in software engineering. So all these steps we need to follow to have a solution for any problem. The solution means in the form of the software. Okay, and so in that way we have correlated the
OMT to the software engineering approach, and what exactly the OMT methodology is there. This is also it is equivalent to the software engineering approach. Okay. Again, in this case, we have the analysis. Again, we have the objects and their relationship. Again, we have the dynamic flow of control. Again, we have the functional transformation of data subject to constraints. Means whatever these points are there, these points are nothing but your object modeling. Okay, the second chapter. And again, the second point is the dynamic flow of control. This is called as the dynamic modeling. And again, the third one, the functional transformation of data subject to constraints. Okay, this point refers to the functional modeling. Okay, this is first point is related to the second chapter, and again the second third is the third chapter here. Already we have covered these points here, but here once again we are going to take the review of the OMT methodology. And again, what is the impact of an object oriented approach? Okay, what exactly is going to happen when we are going to use the object oriented approach? Okay, that we have described here. And again, after that, we saw that overview of analysis. So how you are going to do the particular analysis, or who is responsible to make the analysis phase here? Okay, that these people are the responsible for to make the analysis. We have the users, we have the developers, we have the managers. Okay, all these people are responsible for to make the analysis of the problem statement here. Okay, and how we are going to define the problem statement. Okay, that is very important. Okay, I have given the some tips about how to define the problem statement here. You can see the first step in developing anything is to state the requirements. Okay, whatever the user is going to state his requirements. Okay, that is called as the problem statement. And how it could be, the problem statement should state what is to be done and how it is to be done. And the one more thing is that it should be statement of needs, not a proposal for a solution. Means in that way we need to define the problem statement, and it should not produce the any ambiguity, so that easily clearly the developer is going to understand the problem statement, and he is going to develop the final product. The product means that is last product is the your software. Okay, in that way we need to write the problem statement, and a problem statement may have more or less detail. Okay, according to the needs of the customers. Okay, the customer, whatever the requirements are there, as per his requirement, we need to specify all the requirements here. And the many problem statements are ambiguous, incomplete, or even inconsistent. Means whatever the problem statements are there, these problem statements perfectly written. Okay, it should not have the any double meaning. It should not produce the any incompleteness or even inconsistent also. Okay, that care we need to take while designing the problem statement here. Now the one problem statement we are going to study, that problem statement we are going to consider as the automated teller machine example. See, now you can think about this one, automated teller machine. Why we have considered this ATM example? Okay. Now suppose here we are the computer engineer, so that is why all the working of the ATM machine we are knowing. But suppose I don't know anything about ATM machine, and you people are also don't know about anything the ATM machine, how it works. Okay, for what purpose we are going to use. Okay, that is why we have considered this the ATM machine example as a problem statement here.
So how you are going to make the analysis of this ATM machine here? Okay, because what OMT suggests that the OMT suggests that how many steps are there? The first one is the analysis phase. The next step is the object modeling, means we need to identify object classes and again their relationships. And again the third step is that we need to check out the dynamic modeling concept. Okay, and again the fourth one we need to consider the about a functional modeling. So what suggests the functional modeling here? How the data we are going to transfer from the one object to the other object. Okay, that comes under the a transfer, that is the a functional modeling here. Now, how all these four concepts we are going to apply onto the ATM machine. Okay, how you are going to make it easy to study the ATM machine example. Okay, now here see this figure is called as the ATM network. So already I have given the explanation of this ATM machine example. So in short, you can see this one. There is a one central computer is there, and for this central computer all the ATM machines are connected here. And for this central computer also responsible to have the connection to the bank computer here. Okay, suppose my account is in the Pandharpur branch. So my the bank that particular bank is holding one a server here, and that server is called as the bank computer, and this bank computer is directly connected with the central computer here. Miss, and the bank is also the responsible to produce or to provide the ATM card, and again it's pinned to the each and every account holder here, so that by using that card and again the pin, the customer or the account holder is responsible, or he or she is able to withdraw the money and again the deposit the money into the bank account. Okay, through ATM machine. Now here you can see that whenever the person is going to update his or her account using the ATM machine, at that time directly it is connected to the central computer here. Okay, and again the same thing it is also updated to the bank computer here also. And whenever you are going to have the in the bank, okay, the physically you are going to in the bank, okay, where your account is opened. Okay, at that time the cashier is responsible to handle your bank accounts here. Okay, at the same time this data is reflected in bank computer as well as into the central computer here. Obviously the central computer is holding all the account holders data here. Okay, so that is why it is possible to withdraw the money directly from the computer here. Okay, via central computer. Okay, this is the working of the ATM machine. But how it is designed, what are the different objects, who is handling the which department, okay, how what are the different classes, what is the relationship, okay, all the things we need to make the analysis of this ATM machine example here. So that is why the thoroughly we are going to consider all these things here. The one by one we will study here. Now here you can see that the first of all the object modeling. So what is the object modeling here? See the how we are going to identify what are the different objects are used in the ATM machine. What are the different classes are used in ATM machine? What are the different relationships they have developed in the ATM machine? All the things we are going to consider under the object modeling here. Okay. Now here you can see that the first step in analyzing the requirements is to construct an object model. Okay, and the object model shows the static data structure of the real world system and organizes it into workable pieces. Now here you can see that these are the different steps are there how to perform the object model on a particular example. Here the first point is to identify objects and classes. Okay, and again the prepare a data dictionary, identify associations.
okay, including the aggregations. Association means nothing but it is a one type of the relationship. And again the fourth one, identify attributes of objects and links. Again the fifth one, organize and simplify object classes using inheritance. Sixth one, verify that access paths exist for likely queries. And again 7, iterate and refine the model. And again the last one is the group classes into a module here. Okay, means in that way these steps we need to follow to identify the different classes and again the objects along with their relationship. Now here you can see that this is the ATM object model with attributes. Okay. These are the some objects and again the classes we have considered in the ATM machine example and again the relationship. See, whatever the links are there, these links are called as the relationship between one object to the other object here. Okay. Now here we can see the consortium. The consortium is nothing but your main branch. Okay. And again these are the central computer is there. Again the ATM, remote transaction, cash card, again the cashier, account, customer, bank. Okay, all these we are going to consider as the objects here. Okay, and whatever the in the first half whatever the name is written, this name is nothing but your name of the object here. Suppose the account is the one object, and again whatever the half part we have written here, these are the called as the attributes here. This account is a one object, and again the attributes of this account object is balance, credit limit, type. Okay, in that way we are going to consider as these are the objects here. Again you can consider the customer. Again the customer is having the name, address. Okay, these are the attributes of the customer. And the has. Okay, this is nothing but your relationship here. What type of the relationship is there? The relationship is nothing but your association relationship is there. Okay, the customer has account. Okay, and again the account holds account code here, and again account code where it is related into the account code in the bank, and the bank consists of bank code, main branch code. Okay, and whatever the diamond is there, okay, the diamond we have the inheritance. Okay, means in that way all the relationship we have shown here. In that way we need to study all the multiple objects are exist in the world. Okay, now this is one example of the ATM machine. Like this ATM machine example, we have the number of examples we can take. The any general example we can consider. Suppose the coffee vending machine is there. How the coffee vending machine works? What are the different objects are there? What are the different classes are there? How they have developed the different relationships? Okay, in that way we need to study here. Okay, again you can take the remote transaction. The remote transaction is the one object, and remote transaction is object is having the attributes here. First one is the kind, date, time, again the amount. The cash card is having the attribute as a password. Again the ATM is one object. It has the different attributes, cash on hand, dispense. Okay, the cashier is also called as a one object. The cashier is having its name. Okay, means in that way we can define the ATM object model with attributes here. Okay, now example you can take, this is the working of the ATM machine. Okay, again the same way you can take the car, how the car internally works, what are the different objects are there, how all the objects they have developed the relationship between them. Okay, we need to study the thoroughly here. Means what we are going to study here,
The first of all, we have one problem statement. What is that problem statement here? The problem statement is your ATM machine example. First, we need to make it the analysis. Again, after that, we have the object modeling. Again, after that, we have the dynamic modeling. Again, after that, we have the functional modeling here. Means in that way, we need to apply all the concepts onto the ATM machine example here. Okay, in that way, we are going to study. Now, see here the dynamic modeling. How we are going to construct the dynamic modeling here. So, what is the dynamic modeling concept here? The dynamic modeling concept is that to generate the events. Okay, to generate the events and event states we have studied into the third chapter here. Okay, with the one example we have taken. Can you tell me the which example we have considered for the studying events and again the states here? That events and again the states we have studied by using the telephone example. Okay, how the telephone we are going to dial the numbers, how the caller and callee they are going to have the communication. Okay, that all the things it comes under the dynamic modeling concepts here. Means the dynamic modeling concept is responsible for to generate the events and again to execute the states here. Okay. Now here you can see that the dynamic model shows the time dependent behavior of the system and the objects in it. And it begins dynamic analysis by looking for events, externally visible stimuli and responses, then summarizes permissible event sequences for each object with a state diagram. And the dynamic model is insignificant for a purely static data repositories such as database, and the dynamic model is important for interactive systems. And now here you can see that these are the some steps are there to perform the dynamic modeling here. The first step is that the prepare scenarios of typical interaction sequences. Okay, how you are going to interact with the ATM machine. Okay, that points we need to check out first of all. Okay, what steps we are going to follow. Okay, what steps we are going to follow. Uh, okay, and the second one is that the identify events between objects. How the events we are going to generate and how we need to identify this one events we need to list out first of all. Third one, prepare an event trace for each scenario. See, we have learned the ETD. So what is the ETD? The ETD stands for event trace diagram. So the event trace diagram is nothing but your one example I will tell you that again I have told the previous before 5 minutes, that is a telephone. Okay, the telephone system. For the telephone system we will draw the event trace diagram there. Okay, that diagram also we need to check out with the help of the dynamic modeling here. And build a state diagram means after tracing the events we need to build a state diagram. Again you can take one example of the state diagram, that is the telephone system. Okay, there we draw the state diagram and match events between objects to verify the consistency. Means after tracing the events and after executing the process, that is the state diagram, we need to relate all the events to the processes here. Okay, these are the important steps we need to follow while we are going to consider as the dynamic modeling here. Means the prepare scenarios of typical interaction sequences. The second, identify events between objects. The third one, prepare an event trace for each scenario. Build a state diagram. And the last one is the match events between objects to verify a consistency.
Now here you can see that the format of ATM interface. Okay, how we are going to interact with the ATM machine. Means by using this interaction, we are going to generate the events, and again we are going to generate the states here. Okay, this keypad is responsible for to have the dynamic modeling in case of ATM machine example here. Means the numbers of the keys are there 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Again the enter is there, clear, cancel. This is the receipt, and again the cash slot here. Okay, means by using this keypad, okay, the user is going to interact with the ATM machine here. In that way, the dynamic modeling we are going to consider. And here we can see that how the internally the events and again the states they are going to perform here. See, the name of the diagram is the event flow diagram for ATM example. Here just you can watch the diagram for 2 minutes, and then after I will explain this one how it is works. Okay, have you saw this diagram here? Okay, we'll see how the events flow diagram for ATM example. Now here you can see that the user, ATM, consortium, and again the bank. The consortium is nothing but your main branch office. Okay, that is called as the consortium. And this is the ATM machine, and again this is the user, and again this is your bank. The bank means where your account is there. Okay, that is your branch. So the what is the first of all? So the user is going to interact with the ATM machine. The ATM machine is going to interact with the consortium,
and again the consortium is going to interact with the bank computer. Okay, and again after executing the bank computer here, the bank gives the signal to the consortium, from the consortium to the ATM machine, and again from the ATM to the user here. Okay, in that way the cycle moves from the user to the ATM, consortium, and again the bank, and again from the bank to the consortium, and to the ATM, and again to the user here. Okay, in that way it is. Now what does the user first of all? So user is having the responsible for insert the card, enter password, enter kind, enter amount, take cash, take card, cancel, terminate, continue. Okay, all these functions are executed by the user. What does the ATM after taking all these inputs here? So the ATM does that to verify account process transaction. Okay, all the inputs are valid or not. It is going to check with the help of the bank computer here. It's verify the card with the bank and it process the bank transaction. So after having the processing, so the bank gives the signal to the consortium in the form of the bank transaction succeed, the bank transaction failed, bank account okay, bad bank account, and bad bank password. Okay. And suppose after taking all these input to the consortium, so the consortium gives the input to the ATM machine as the transaction succeed, transaction failed, account okay, bad account, bad password, and again the bad bank code. After giving the input to the ATM machine, so the ATM machine gives the reply to the user here. What does the user here? The user is going to get here the display main screen, unreadable card message, request password, request kind, request amount, cancelled message, reject card, failure message, dispense cash, request take cash, request continuation, print receipt, request take card, bad account message, bad bank code message. Means, friends, you tell me that suppose you are going to withdraw the 100 rupees from the ATM machine. How much time it is going to take here? So maximum 1 minute or 2 minutes. Okay, this is sufficient. But just you can imagine that how much functions or how much permissions they are going to execute within a ATM machine. Okay, internally it is going to perform all the requests here. Okay, all the requests they are going to execute here, and within 1 minute or within 2 minutes we are getting the money from the ATM machine here. So in that way we need to describe that. Okay, so why I'm telling this one again and again? See, we are the computer engineer, means we need to provide the solution to the customers here. That is our aim. And your solution means it is not a complex. The solution doesn't provide any complexity. The easier solution they should get here. Then and then only the user must satisfy with his or her requirements here. Okay. So in that way we are going to identify the event flow diagram for ATM example here. And the last one is the functional modeling here. So what is the functional modeling here? Now the functional modeling, okay, the very important point that the functional modeling is that how the data is going to transfer from the one process to the other process. Okay, that comes under the functional modeling here. And under the functional modeling, we studied the point. What the point we studied here? The data flow diagrams. Okay, DFDs. The DFDs are the one best example of the functional modeling here. Okay, by using the data flow diagrams, we are going to perform the functional modeling. Okay, you remember this one. And the functional modeling is nothing but the functional model shows how values are computed without regard for sequencing, decisions, or object structure. Okay.
And the functional model shows which values depend on which other values and the functions that relate them. The DFDs are useful. DFDs means the data flow diagrams. Okay. The data flow diagrams are useful for showing functional dependencies. And the functional dependencies means what? Suppose in your account is having the only 500 rupees balance, and but you are going to withdraw the 1000 rupees. Okay. Then are you getting the 1000 rupees as a money to you? No. Means this is nothing but your functional dependencies are there. If you are having the 1000 rupees balance, then and then only we are able to withdraw the 1000 rupees. Okay. And less than that, you cannot withdraw the money which is greater than 1000 rupees here. And the functions are expressed in various ways, including natural language, mathematical equations, and a pseudocode. The pseudocode is nothing but your short algorithm type, or the short code is there, that is called as the a pseudocode. Okay. Now these are the some important steps we need to follow for performing the functional modeling. Okay, what are the different steps here? Only we have the 5 different steps are there. First one is the identify input and output values. The second one is the build data flow diagrams showing functional dependencies. Third one, describe functions. And fourth one, identify constraints. And again, the fifth one is the specify optimization criteria. All these 5 steps we need to follow here. The input and output values. So what are the input and output values? To insert the card, to insert the pin. In that way, we need to identify all the what are the input and output values here. So the second one is the build data flow diagrams showing functional dependencies. So we need to draw the data flow diagrams here with respect to the functional dependencies. And after that, we need to define the functions, and we need to have the some to identify the constraints also, and to specify the optimization the criteria here. Now here you can see that these are the input and output values for ATM system here. Okay, so what is the input and ATM values here? So the cash card, bank card code, again the ATM machine, the password, transaction kind, account type, amount, user, cash, receipt, messages. Okay, the messages we are going to receive on your mobile phone. The receipt there only we are getting here. The cash is also there only we are getting the cash. Means in that way we need to identify the input and output values for the ATM system here. This is the top level data flow diagram for ATM. So the many times this question has been asked in the examination to draw the top level data flow diagram for a ATM machine. Okay. Means in that way we have drawn the data flow diagram for the ATM machine. You just have the look on this diagram here for the 2 minutes.
So we'll see here what is the top level data flow diagram for ATM. So in this top level data flow diagram for ATM, just you can see that what are the different points are there. So we have the read inputs, perform transactions, generate outputs, user account, and again the cash card. Okay, balance, the bank code, card code, password, transaction kind, amount, account type, the messages, cash, the receipt. Okay. Yes, in that way we have drawn the top level data flow diagram here, the very easiest one. And last 2 points we have remained. So we will consider these 2 points in the stop here, or should I continue with the 2 points? Hello all, are you listening me? Hello, are you listening me? Yes, any doubt, any problem in this? Is there any doubt or any problem? Hmm? If anything is there, just you can ask me. Otherwise, you can send the WhatsApp message. Otherwise, you can call me. No any problem for me. So, shall we stop our lecture then? The remaining 2 points we cover in the next lecture. Okay. Huh? Okay, I'm getting the reply from your side. So we'll stop our lecture and we will continue on the Friday. Okay, on the Friday we have the lecture and we will finish the remaining 2 points so that we are able to complete one first section. Okay, so we will close the meeting.